कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं क्रॉप व्हरायटी. क्रॉप व्हरायटीचे दोन बेसिक उदाहरणं, एक बीटी कॉटन आणि एक बीटी ब्रिंजल. आपण पहिले बघू बीटी कॉटन. बीटी कॉटन मध्ये हा जो बीटी आहे हा आहे बॅसिलस थुरिएन्झायसिस. हा एक बॅक्टेरिया आहे आणि कॉटन म्हणजे आपला कापूस. तर ह्या कापूसला, कॉटनला बीटी कॉटन नाव का बरं दिले गेलेलं आहे? कारण की कॉटन मध्ये, कापसामध्ये काही इन्क्रीमेंट करायच्या होत्या, काही कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप करायच्या होत्या. कोणत्या होत्या त्या? हा जो बॅसिलस थुरिएन्झायसिस आहे, ह्याचे जीन आणि या नॉर्मल कॉटनचे जीन, हे दोघं जीन काय केले जातात? एकत्र केले जातात. ज्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस कॉटनचे जे प्लांट आहे त्याची जी ग्रोथ होते, त्याच्या पानांमध्ये सुद्धा हा बॅसिलस थुरिएन्झायसिसचे टॉक्सिक सबस्टन्स डेव्हलप होतात त्या कॉटनच्या लीफमध्ये प्लस त्याचे जे कापसाचा जो बॉल असतो त्या बॉलमध्ये सुद्धा ते डेव्हलप होतात. आफ्टर दॅट ह्याचा एक सर्वात मोठा जो एनिमी आहे कॉटन प्लांटचा, तो आहे बॉलवॉर्म, ज्याला मराठीमध्ये आपण बोंडअळी सुद्धा म्हणतो. ते कॉटनच्या पिकांचं सगळ्यात जास्त नुकसान करतात. ज्यावेळेस हे बॉलवॉर्म कॉटनच्या पिकावर येतात, त्याचे पानं खाऊन किंवा कॉटन खाऊन त्यांना नुकसान करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस हा जो बॅसिलस थुरिएन्झायसिसमुळे त्याच्या लीफमध्ये जे टॉक्सिक सबस्टन्स तयार झालेले ते त्या बॉलवॉर्मच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये जाऊन त्यांना डिस्ट्रॉय करतात. अशा प्रकारे संपूर्ण जे बॉलवॉर्मवर जिथे जिथे बॅक्टेरिया आलेले, बॉलवॉर्म आलेले कॉटनवर, ते सर्व बॉलवॉर्म डिस्ट्रॉय होतात आणि कॉटनची क्वालिटी सुद्धा इम्प्रूव्हमेंट होते आणि त्याची क्वांटिटी सुद्धा इम्प्रूव्हमेंट होते. जसं बीटी कॉटन आहे तसं सेम ॲज इट इज आहे बीटी ब्रिंजल. ज्या प्रकारे बॅसिलस थुरिएन्झाई कॉटन मध्ये काम करतं, त्याच प्रकारे बॅसिलस थुरिएन्झायसिस हे ब्रिंजल मध्ये सुद्धा काम करतं. थँक्यू.